काका तुम्ही एवढ्या गिरनार यात्रा केल्या, मला वाटतं 300च्या वर केल्यात ना तुम्ही. चारधाम यात्रा का करावीशी वाटते? एकाएकी बोलावणं आल्यासारखं मी चारधाम यात्रेकडे गेलो. महाराजांनी बोलवलं? महाराजांचाच आदेश होता की तिकडे ये. पण केदारनाथला जेव्हा दर्शनाला जातो ते हेलिकॉप्टरची सेवा जस्ट चालू केली होती त्यांनी, आणि चालू केली, सर्वजण गेले आणि शेवटी मी एकटा राहिलो होतो. सगळे म्हणाले काका आता अडकले. पण त्यांनी डिक्लेअरही केलं होतं की आता हेलिकॉप्टर उडणार नाही म्हणून. आणि नंतर काय झालं माहित नाही, तिकडून त्यांनी फक्त आमचंच हेलिकॉप्टर सोडलं आणि मी तिकडे जाऊन पोहोचलो. तोपर्यंत जाऊन तिकडे केदारनाथाचं दर्शन घेतलं. आमच्यापैकी एक जो वयस्कर आहेत त्यांना एकदम सफोकेशन व्हायला लागलं, अनइझी वाटू लागलं आणि त्यांना कळेना काय होतंय ते. आणि मी नेमका वेगळ्या ट्रान्स अवस्थेत गेलो होतो आणि त्याच वेळेला एक पिट्टू तिकडे आला आणि त्यांनी यांना उचललं आणि जसा उचललं आणि न्यायला सुरुवात केली त्यांची नजर अवकाशात गेली. त्यावेळेपर्यंत त्यांना एक वेगळा आनंद वाटायला लागला आणि ते डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरने तपासलं, म्हणे इतना कुछ प्रॉब्लेम नाही, कुछ खाने को दे दो, हे करो. आणि पिट्टूने पुन्हा त्यांना आणून इथे सोडलं. पिट्टूची आणि बेबीताईंची नजरानजर झाली. त्यांनी बेबीताई मनात म्हणतात की मी याला कुठेतरी पाहिलंय, ही नजर माझ्या ओळखीची वाटते, पण त्यांना कळेना